गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरला आपण इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन्स असे 2 पॉईंट बघितले होते, बरोबर. इन्क्रीजिंग फंक्शन कशाला म्हणतात की ज्याचा डेरिव्हेटिव्ह हा ग्रेटर दॅन 0 असेल तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, इन्क्रीजिंग फंक्शन. आणि डिक्रीजिंग फंक्शन जेव्हा डेरिव्हेटिव्ह हा लेस दॅन 0 असेल तेव्हा त्याला आपण डिक्रीजिंग फंक्शन म्हणत असतो. आता आपल्याला नवीन पॉईंट बघायचा आहे, मॅक्झिमा अँड मिनिमा. काय? मॅक्झिमा अँड मिनिमा. त्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा मॅक्झिमा ऑफ अ फंक्शन एफ ऑफ एक्स. त्याची डेफिनेशन काय बघा, अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू हॅव अ मॅक्झिमा ॲट एक्स इज इक्वल टू सी इफ द व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ॲट एक्स इज इक्वल टू सी इज ग्रेटर दॅन एनी अदर व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इन अ डेल्टा नेबरहूड ऑफ सी. That is, for a small delta greater than 0 and for x belongs to in the interval, open interval, c minus delta, c plus delta, we have f of c is greater than f of x. The value f of c is called a maxima of f of x. Thus the function f of x will have maxima at x is equal to c. If f of x is increasing at c minus delta is less than x is less than c and decreasing in c is less than x is less than c plus delta. लक्षात, एखाद्या फंक्शनला म्हणजे किंवा एखाद्या व्हॅल्यूला त्या फंक्शनचा मॅक्झिमा असं केव्हा म्हटलं जाईल की इफ f of x in a neighborhood of delta neighborhood of c, that is for a small delta greater than 0 and for x belongs to c minus delta, c plus delta, we have f of c is greater than f of x. म्हणजे त्या पॉईंटला त्या फंक्शनची जी व्हॅल्यू आहे, समजा सी हा पॉईंट आहे, बरोबर. मग सी या पॉईंटला त्या फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे ती झाली एफ ऑफ सी. ही एफ ऑफ सी व्हॅल्यू त्या दिलेल्या फंक्शनपेक्षा म्हणजे एफ ऑफ एक्सपेक्षा जेव्हा ग्रेटर असेल तेव्हा त्या फंक्शनला किंवा त्या व्हॅल्यूला एफ ऑफ सी इज कॉल्ड ॲज अ मॅक्झिमा ऑफ एफ ऑफ एक्स. दस द फंक्शन एफ ऑफ एक्स विल हॅव मॅक्झिमा ॲट एक्स इज इक्वल टू सी. इफ एफ ऑफ एक्स इज इंक्रीजिंग सी मायनस डेल्टा इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन सी अँड डिक्रीजिंग इन सी इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन सी प्लस डेल्टा. आलं लक्षात. तसंच आता आपल्याला बघायचं आहे मिनिमा ऑफ अ फंक्शन एफ ऑफ एक्स. मग त्याची डेफिनेशन बघा, अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू हॅव अ मिनिमा ॲट एक्स इज इक्वल टू सी इफ द व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ॲट एक्स इज इक्वल टू सी इज लेस दॅन एनी अदर व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इन अ डेल्टा नेबरहूड ऑफ सी. दॅट इज फॉर अ स्मॉल डेल्टा ग्रेटर दॅन 0 अँड फॉर x belongs to open interval c minus delta, c plus delta, we have f of c is less than f of x. Then the value f of c is called a minima of f of x. Thus the function f of x will have minima at x is equal to c. If f of x is decreasing in c minus delta is less than x is less than c and decreasing in c is less than x is less than c plus delta. लक्षात. मग एखाद्या फंक्शनला त्या फंक्शनचा मिनिमा असं केव्हा म्हटलं जाईल की ती जी व्हॅल्यू आहे त्या पॉईंटला, समजा सी हा पॉईंट घेतो आहे आपण, बरोबर. मग सी या पॉईंटला त्या फंक्शनची व्हॅल्यू एफ ऑफ सी ही जेव्हा इज लेस दॅन एफ ऑफ एक्स गिवन फंक्शनपेक्षा लहान असेल तेव्हा त्या फंक्शनला इज कॉल्ड अ मिनिमा ऑफ एफ ऑफ एक्स. लक्षात. मग मॅक्झिमा केव्हा असतो, इफ एफ ऑफ सी इज ग्रेटर दॅन एफ ऑफ एक्स, आणि मिनिमा केव्हा असतो, इफ एफ ऑफ सी इज लेस दॅन एफ ऑफ एक्स. लक्षात. एवढ्या 2च गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आलं लक्षात. नंतर इफ एफ डॅश ऑफ सी इज 0 then at x is equal to c the function is neither increasing nor decreasing. Such a point of the curve is called turning point or stationary point of the function. मग आपल्याला माहिती आहे की इंक्रीजिंग फंक्शन केव्हा असतो की डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 असेल तेव्हा. नंतर डिक्रीजिंग फंक्शन केव्हा असतं की डेरिव्हेटिव्ह इज लेस दॅन 0. पण इथे डेरिव्हेटिव्ह जर 0 आला त्या पॉईंटला म्हणजे एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 जर आलं तर ॲट
x इज इक्वल टू सी, देन द फंक्शन इज नायदर इंक्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. मग तेव्हा फंक्शन इंक्रीजिंग पण नसेल आणि डिक्रीजिंग पण नसेल, बरोबर. सच अ पॉईंट ऑन द कर्व इज कॉल्ड ॲज अ टर्निंग पॉईंट ऑर स्टेशनरी पॉईंट ऑफ द फंक्शन. Any point at which the tangent to the graph is horizontal is a turning point. We can locate the turn points by looking for points at which dy by dx is equal to 0. At these points, if the function has maxima or minima, then these are called extreme values of the function. लक्षात, म्हणजे दिलेल्या फंक्शनला जेव्हा मॅक्झिमा, बरोबर, मॅक्झिमम व्हॅल्यूला काय म्हणतो आपण, मॅक्झिमा, आणि मिनिमम व्हॅल्यूला मिनिमा. मग एखाद्या फंक्शनला जेव्हा मॅक्झिमा किंवा मिनिमा किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू असेल तेव्हा दीज आर कॉल्ड एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन. म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू याला एकत्रित काय म्हणू शकतो आपण, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. लक्षात. नंतर नोट बघा, द मॅक्झिमा अँड द मिनिमा ऑफ अ फंक्शन आर नॉट necessarily the greatest and the least values of the function in the whole domain. लक्षात, म्हणजे मॅक्झिमा आणि मिनिमा या ग्रेटेस्ट किंवा लोएस्ट व्हॅल्यू असतील का, नाही. लक्षात, त्या डोमेनचे ते ग्रेटेस्ट किंवा लोएस्ट व्हॅल्यू असतीलच असं नाही. ॲक्च्युली दीज आर द ग्रेटेस्ट अँड द लिस्ट व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन इन अ स्मॉल इंटरवल. लक्षात, एखाद्या इंटरवलसाठी त्या असणार आहे. एखाद्या स्मॉल इंटरवलसाठी मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू असू शकते, पण पूर्ण होल डोमेनसाठी असू शकते का, नाही. हेन्स द मॅक्झिमा ऑर द मिनिमा डिफाईन अबोव आर नोन ॲज द लोकल ऑर रिलेटिव्ह मॅक्झिमम अँड द लोकल ऑर रिलेटिव्ह मिनिमम ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स. टू फाइंड द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन लेट अस यूज फॉलोइंग टेस्ट. मग आता ह्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला खालील टेस्ट यूज करायचे आहे. लक्षात, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणजेच कोणत्या व्हॅल्यू, मॅक्झिमा आणि मिनिमा. लक्षात. त्यात आपल्याला बघायचे आता फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. अ फंक्शन एफ ऑफ एक्स हॅज अ मॅक्झिमा ॲट एक्स इज इक्वल टू सी इफ. तीन कंडिशन्स आहे. फर्स्ट कंडिशन बघा, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. सेकंड कंडिशन आहे एफ डॅश ऑफ सी मायनस एच इज ग्रेटर दॅन 0. f of x is increasing for values of x is less than c. नंतर थर्ड कंडिशन आहे f dash of c plus h is less than 0. That is f of x is decreasing for values of x is greater than 0, where h is a small positive number. A function f of x has a maxima at x is equal to c if f dash of c is equal to 0, f dash of c minus is less than 0, f dash of c plus h is greater than 0. लक्षात. सेकंड कंडिशनसाठी f of x is decreasing for values of x is less than c. आणि थर्ड कंडिशनसाठी f of x is increasing for values of x is greater than c, where h is a small positive number. म्हणजे वरच्या ज्या कंडिशन्स आहे त्याच्या अपोजिट कंडिशन इथे आहे. नोट, if f dash of c is equal to 0 and f dash of c minus h is greater than 0, f dash of c plus is greater than 0, or f dash of c minus is less than 0, f dash of c plus is less than 0, then f of c is neither maxima nor minima. In such a case, x is equal to c is called a point of inflection. तेव्हा त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. फॉर एक्झाम्पल f of x is equal to x cube किंवा f of x is equal to x raised to 5 in the interval -2 to 2. आणि लक्षात, ही झाली तुमची फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आता बघायची आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. लक्षात, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये मी तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट म्हणजे त्यात कोणत्या कोणत्या कंडिशन घ्यायच्या आहे त्या डायरेक्ट फाईंडनुसार सांगते. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये बघा, फाईंड एफ डॅश ऑफ एक्स अँड एफ डबल डॅश ऑफ एक्स. म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्ट सुरुवातीला अगोदर काय करायचा, एफ ऑफ एक्स तर तुम्हाला दिलेले असेल, एफ डॅश काढायचा, नंतर एफ डबल डॅश काढायचा, नंतर सेकंड फाईंड द रूट्स ऑफ द इक्वेशन एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. मग नंतर डेरिव्हेटिव्ह फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर जे फंक्शन आलं असेल त्याचे रूट्स फाइंड आउट करायचे. थर्ड,
इफ सी इज अ रूट ऑफ दिस इक्वेशन फाइंड एफ डबल डॅश ऑफ सी. नंतर एखादा पॉईंट घ्यायचा आहे, तो जो इंटरवल दिलेला असेल त्या इंटरवलमधून एखादा पॉईंट घ्यायचा आहे आणि त्याच्यावर त्याचा एफ डबल डॅश ऑफ सी फाइंड करायचा आहे. इफ एफ डबल डॅश ऑफ सी इज लेस दॅन 0 देन एफ हॅज अ मॅक्झिमम ॲट एक्स इज इक्वल टू 0. मग तो एफ डबल डॅश हा जर लेस दॅन 0 असेल आणि 0 आला तर त्या फंक्शनला हॅव अ मॅक्झिमा. नंतर इफ एफ डबल डॅश ऑफ सी इज ग्रेटर दॅन 0 देन एफ हॅज अ मिनिमा ॲट एक्स इज इक्वल टू सी. आणि तो जो डबल डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश ऑफ सी इज ग्रेटर दॅन 0 जर आला तर त्या फंक्शनला हॅव अ मिनिमा. नंतर फोर्थ, यूज द सेम प्रोसिजर फॉर द अदर रूट्स ऑफ एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 ॲज इन 3. लक्षात, म्हणजे जसं आपण सी पॉईंटसाठी त्या इंटरव्ह्यूमधील एखाद्या सी पॉईंटसाठी हे फाईंड करतो आहे तसंच तुम्ही कोणताही पॉईंट घेऊ शकतात. लक्षात, त्या इंटरव्ह्यूमधला तो इंटरव्ह्यू जो दिला असेल, समजा तुम्हाला 2 to 5 असा इंटरव्हल दिलेला असेल, मग 2 to 5 मध्ये कोणते एलिमेंट्स येतात? ओपन इंटरव्हल काय 2, 3, 4, 5. 2 to 5 जर इंटरव्हल घेतला तर त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स येतात? 2, 3, 4, 5. त्याला कोणताही आपण एखादा एलिमेंट घेऊ शकतो. 2 या पॉईंटसाठी आपण तो डबल डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 एखादे ग्रेटर दॅन 0 फाईंड करू शकतो किंवा 4 या पॉईंटसाठी बघू शकतो. लक्षात, कोणत्याही पॉईंटसाठी आपण ते फाइंड आउट करू शकतो. ही झाली आपली सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. लक्षात, मग असेच तुम्ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट पण राईट करू शकता. आता ही झाली आपली सगळी थिअरी आणि मग त्याच्यावरचे एक्झाम्पल्स. तुम्हाला आता आपली पूर्ण जी थिअरी झाली ती तुम्हाला जरी व्यवस्थित नसती समजली तरी तुम्हाला ती एक्झाम्पलवरून जास्त आयडिया येईल. आले लक्षात? एक्झाम्पलमध्ये की इन्क्रीजिंग फंक्शन कसं येतो, डिक्रीजिंग फंक्शन कसं येतं. लक्षात, नंतर त्या फंक्शनला मॅक्झिमा आहे का मिनिमा आहे हे कशावरून ठरवलं जातं हे सगळं तुम्हाला एक्झाम्पलवरून व्यवस्थित समजेल. आलं लक्षात? आता आपल्याला घ्यायचं आहे एक्सरसाइज 2.4. लक्षात, एक्सरसाइज 2.4मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. टेस्ट वेदर द फॉलोइंग फंक्शन्स आर इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. लक्षात, आपल्याला टेस्ट करायचं दिलेलं फंक्शन हे इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. मग आपण बघितलं की इन्क्रीजिंग फंक्शन काय असतं की त्याचा डेरिव्हेटिव्ह हा जर ग्रेटर दॅन 0 असेल तर ते फंक्शन काय होतं? इन्क्रीजिंग. आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह हा लेस दॅन 0 आला ते फंक्शन काय असतं? डिक्रीजिंग. मग आपल्याला फक्त दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि तो ग्रेटर दॅन 0 आहे की लेस दॅन 0 आहे ते चेक करायचं. त्याच्यामध्ये आता फर्स्ट एक्झाम्पल काय बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x³ - 6x² + 12x - 16 वेअर x बिलॉंग्स टू r. एक्स हा तुमचा रिअल नंबर आहे. लक्षात, मग आता या दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. दिलेलं फंक्शन व्यवस्थित लिहून घ्यायचं की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x³ - 6x² + 12x - 16. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स. देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू d/dx ऑफ दिलेलं फंक्शन पूर्ण ब्रॅकेटमध्ये टाकायचं x³ - 6x² + 12x - 16. मग आता प्रत्येक एलिमेंटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पहिल्यांदा x³ चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 3x². नंतर -6x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 2x + 12 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 - 16 कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0. म्हणजेच काय आलं बघा 3x² - 6 × 12x + 12 इंटू 1 इज 12. काय आलं? 3x² - 12x + 12. मग या पूर्ण टर्ममधून आपण 3 बाहेर काढू शकतो. मग 3 बाहेर जर काढला तर काय येईल ब्रॅकेटमध्ये? x² - 4x + 4 बरोबर इज इक्वल टू 3 इंटू आणि x² - 4x + 4 हा x - 2 या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. तुम्ही करून बघा. लक्षात, कशाचा स्क्वेअर आहे? x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ही जी टर्म आली आहे 3 इंटू x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हटला लक्षात म्हणजे स्क्वेअर आला म्हणजे ती टर्म काय झाली? पॉझिटिव्ह झाली. आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर घ्या की निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा नेहमी काय असतो? पॉझिटिव्हच असतो. म्हणून ती टर्म तुमची काय होणार आहे मग? पॉझिटिव्ह म्हणजेच ग्रेटर दॅन 0. लक्षात, देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. म्हणून दिलेलं फंक्शन हे काय झालं तुमचं? आलं इन्क्रीजिंग फंक्शन. ओके, नंतर त्यातलं आपण थर्ड एक्झाम्पल घेऊया. सेकंड तुम्ही सॉल्व करायचं आहे. थर्ड काय बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू
x minus 1 upon x where x belongs to r and x is not equal to 0. लक्षात. मग दिलेलं फंक्शन काय आहे, f ऑफ x इज इक्वल टू x मायनस 1 अपॉन x, त्याचा डेरिव्हेटिव्ह देअरफॉर f डॅश ऑफ x इज इक्वल टू d बाय dx ऑफ x मायनस 1 अपॉन x. बरोबर. मग आता पहिल्यांदा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 मायनस, आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला 1 अपॉन x. 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ते असतो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. कसं आहे तर तुम्हाला माहिती आहे ना की काय, आता 1 अपॉन एक्स बरोबर, म्हणजे एक्सची पॉवर किती तिथे दाखवली नाही म्हणजे 1. मग ती पॉवर आपण वरती नेली, ती वरती जाऊन काय होणार -1. म्हणजे काय आलं एक्स रेस टू -1. मग म्हणजे कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला एक्स रेस टू -1. मग एक्स रेस टू -1चा डेरिव्हेटिव्ह काय येणार की आपण काय करतो पॉवर पुढे -1 पॉवर पुढे घेतली बरोबर. आणि मग आता एकची पॉवर काय होईल -1, परत डेरिव्हेटिव्ह घेताना पॉवर मायनस करत असतो ना, -1 -2 म्हणजे किती झाली पॉवर -2. एकची पॉवर काय झाली -2 बरोबर. मग ती पॉवर निगेटिव्ह, ती पॉझिटिव्ह करायची म्हणजे ती खाली येणार, म्हणजेच काय येणार मग -1 अपॉन एक्स स्क्वेअर. म्हणून 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येत असतो -1 अपॉन एक्स स्क्वेअर बरोबर. मग देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1 मायनस ती मधली टर्म काय झाली मग तुमची आली +1 + 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आता 1 प्लस आलेली टर्म बरोबर. मग 1 प्लस म्हणजे 0पेक्षा मोठी असणार आहे ना, कारण 1 हा 0पेक्षा ग्रेटर आहे. म्हणजेच दिलेली जे फंक्शन आहे आपलं त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स हा काय झाला तुमचा ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इंक्रीजिंग फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर वेअर एक्स इज नॉट इक्वल टू 0. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फॉलोइंग फंक्शन्स आर स्ट्रिक्टली इंक्रीजिंग. लक्षात. म्हणजे दिलेलं जे फंक्शन आहे इंक्रीजिंग फंक्शन आहे आणि त्याच्यावरून आपल्याला त्याच्यामध्ये तो जे एक्स वापरला आहे त्या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. लक्षात. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत सेकंड एक्झाम्पल. काय एक्झाम्पल आहे बघा ते, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3 + 3x - 3x² + x³. लक्षात. हे फंक्शन दिले आहे आणि आपल्याला हे फंक्शन काय दिले आहे इंक्रीजिंग फंक्शन दिलेलं आहे. मग आपण अगोदर काय करणार त्याचा डेरिव्हेटिव्ह बरोबर. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3 + 3x - 3x² + x³. देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू d बाय dx ऑफ पूर्ण टर्म ब्रॅकेटमध्ये टाकायची 3 + 3x - 3x² + x³. मग आता प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. 3चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 3 × एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 -3 x². x²चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x प्लस x³ x³ डेरिव्हेटिव्ह काय येणार 3x². मग काय होणार ती टर्म 0 प्लस 3 × 1 इज 3 मायनस 3 × 2 = 6x प्लस 3x². काय आलं 3 - 6x प्लस 3x². या पुन्हा होल टर्ममधून 3 कॉमन काढलं मग ब्रॅकेटमध्ये काय होणार x² - 2x प्लस 1. लक्षात. म्हणजे 1 - 2x प्लस x² असं उरेल. लिहिताना आपण ते x² - 2x प्लस 1 असं राईट केलं आहे. लक्षात. हा आला आपला एफ डॅश ऑफ एक्स. गिवन एफ इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग इफ एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. इंक्रीजिंग फंक्शन दिलं आहे म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे ग्रेटर दॅन 0 असणार आहे. दॅट इज इफ 3 × x² - 2x प्लस 1 इज ग्रेटर दॅन 0. दॅट इज इफ, मग तो जो 3 आहे तो तिकडे जाऊन 0ला काय होईल इकडे मल्टिप्लाइड आहे तिकडे जाऊन काय होईल डिवाइड होईल. म्हणजेच काय येणार मग x² - 2x प्लस 1 इज ग्रेटर दॅन 0 कारण 0/3 इज 0. इफ आता x² - 2x प्लस 1 हा x - 1 या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. लक्षात. x² - 2x प्लस 1 हा x - 1 या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. देअरफॉर दॅट इज इफ x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. दिस इज पॉसिबल इफ x बिलॉंग्स टू आर अँड x इज नॉट इक्वल टू 1. मग हे केव्हा पॉसिबल होईल, हा जो ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे हा ग्रेटर दॅन 0 केव्हा होईल इफ x इज नॉट इक्वल टू 1. कारण आपण एक्सची जर व्हॅल्यू 1 घेतली तर 1 - 1 ती टर्म काय होऊन जाणार तुमची 0 होऊन जाणार. म्हणजे 0 आणि 0चा स्क्वेअर 0 म्हणजे ग्रेटर दॅन 0 होईल का ती टर्म नाही इक्वल होईल, पण ग्रेटर दॅन होणार आहे का नाही. लक्षात. मग असा तो रिअल नंबर आहे की इफ x इज नॉट इक्वल टू 1. लक्षात. दॅट इज x बिलॉंग्स टू r - 1. मग तो जो रिअल नंबर आहे आपला त्याच्यामधून 1 हा मायनस करावा लागेल. देअरफॉर एफ इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग
इफ एक्स बिलॉंग्स टू आर मायनस वन. लक्षात, मग एक्सची जी व्हॅल्यू आहे ती रिअल असणार आहे, पण त्यातून -1 म्हणजे त्यातला 1 हा आपल्याला मायनस करावा लागेल, डिलीट करावा लागेल. ओके. नंतर त्याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं